सर्वात टॉपचे जे 2 अवॉर्ड आहेत, झी सिने अवॉर्ड आणि फिल्मफेअर अवॉर्ड, या दोघांशी माझी चर्चा सुरू आहे। गेल्या 2 आठवड्यामध्ये दोघांची टीम येऊन आपल्या सिंधुदुर्गामध्ये सर्व्हे करून गेलेली आहे। माझा त्यांना आग्रह आहे की तुम्ही ह्या वर्षाचा नाही पण 2026चा जो झी सिने अवॉर्ड आहे किंवा फिल्मफेअर अवॉर्ड आहे टाइम्स ऑफ इंडियाचे, ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घ्यावे अशा पद्धतीचा आग्रह मी त्यांना घातलेला आहे। दोघा जणांनी तयारी दाखवलेली आहे। जसं ते कोण तयार होतील त्या पद्धतीची अधिकृत घोषणा पण मी ह्या निमित्ताने आम्ही सगळेजण करणार। एक चांगला जेव्हा दर्जेदार फिल्म अवॉर्ड आपल्या जिल्ह्यामध्ये येतील, सगळ्यातले सगळे मोठे कलाकार जेव्हा आपल्या जिल्ह्याकडे येतील, तर आपल्याकडे जिल्ह्याला बघण्याचा दृष्टिकोन वाढणार, जिल्ह्याची लोकांना ओळख होणार, लोकांना कळेल बाबा महाराष्ट्रामध्ये एवढा चांगला सुंदर जिल्हा आहे। कारण आम्ही बोंबलून सांगण्यापेक्षा जेव्हा कोण उद्या विकी कौशल सांगेल, अक्षय कुमार सांगेल, तो आमच्या लोकांना अजून चांगला विश्वास बसतो की नितेश राणे काय रोजचाच आहे, तो काय सांगणारच आहे। जसं कसं आम्ही वर्षानुवर्ष सांगतो ते छत्रपती संभाजी महाराज बघा किती महान होते, पण जोपर्यंत विकी कौशलनी त्या रोलमध्ये येऊन छावा चित्रपट केला नाही तोपर्यंत आपल्या लोकांना संभाजी महाराज व्यवस्थित कळले पण नाही, म्हणून तोच त्या दिशेने करणारा प्रयत्न आहे। म्हणून अशा पद्धतीचे असंख्य प्रयत्न मी तुम्हाला विश्वास देतो आपल्या जिल्हा